पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे एका पानटपरी चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून 15,000 रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरले. या प्रकरणी 6 जणांविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पानटपरी चालक चैतन्य शंकर माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सुमित तिजोरे आणि प्रफुल्ल तिजोरे यांच्यासह इतर 4 तरुण टपरीवर आले. सुमित तिजोरे यांनी थेट टपरीत घुसून गावठी कट्टा रोखला आणि जिवे मारण्याची धमकी देत 15,000 रुपये बळजबरीनं काढून घेतले. विशेष म्हणजे हा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. करंजी परिसरात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर वाढला असून पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.